आज मी बनवली होती बहुगुणकारी अशी कढीपत्ता चटणी। केसांच्या समस्या असो किंवा ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी कढीपत्ता हा खूपच कढीपत्ता चटणी बनवण्यासाठी इकडे मी पाव वाटी डाळ, पाव वाटी शेंगदाणे, पाव वाटी खोबऱ्याचा किस किंवा किसून घेतलेलं खोबरं आणि सुक्या 3 ते 4 लाल मिरच्या, 1 गड्डी सोललेला लसूण, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे उडदाची डाळ असे हे सर्व जिन्नस एकत्र मंद आचेवर खरपूस असे भाजून घेतली आणि त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेलामध्ये कढीपत्ता हा खरपूस किंवा कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आणि हे सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये एकत्रच असे रवाळ वाटून घ्यायचे। मिक्सरमध्ये हे सर्व जिन्नस वाटताना मी त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं होतं। तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला तर बघा कढीपत्ता चटणी आपली किती छान झालेली आहे आणि आता डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे। तुम्ही नक्की जाऊन एकदा चेक करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। थँक्यू।